ज्या विद्यार्थ्यांनी नर्सिंग CET 2025 दिलेली असेल तर त्यांची कॅप राऊंडची प्रोसेस कधी सुरू होणार आणि कॅप राऊंडची प्रोसेस कशी असणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांनी CETची एक्झाम दिलेली आहे, CETचा रिझल्ट लागलेला आहे। तर भरपूर विद्यार्थी विचारत होते की कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे ही कशी असणार आहे, यामध्ये कोणकोणत्या स्टेप असणार आहे, तरी संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी CET दिलेली आहे, त्यांच्याकडे CETचे स्कोर कार्ड आणि डॉक्युमेंट्स हे सर्व लागणार आहे आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी। तर बघू शकता, स्टार्टिंगला विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल। रजिस्ट्रेशनमध्ये विद्यार्थ्यांना एक फॉर्म दिला जातो, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती तुमची फिल करावं लागते आणि जे विद्यार्थी CETचा फॉर्म भरलेला आहे आणि CETची एक्झाम दिलेली असेल तेच विद्यार्थी नर्सिंग करू शकते, कारण रजिस्ट्रेशन फॉर्म हा तुमच्या CETचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि तुमचा रोल नंबर आहे तो नंबर टाकूनच तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता। स्टार्टिंगला रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती, पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यानंतर तुमचे एज्युकेशन 10वी 12वी समथिंग जेही तुम्ही एज्युकेशन कंप्लीट केलेले असेल त्याबद्दलची माहिती आणि तुम्हाला त्यामध्ये डॉक्युमेंट्ससुद्धा अपलोड करायचं काम पडणार आहे। आणि त्यानंतर बघू शकता, तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स आपल्याला यामध्ये स्कॅन कॉपीमध्ये अपलोड करायचे आहे। PDF स्वरूपामध्ये करू शकता किंवा इमेजमध्ये सुद्धा करू शकता आणि स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागेल। आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे हा फायनल सबमिट करावा लागेल। एकदा तुमचा फायनल फॉर्म सबमिट झाला की फॉर्म आपल्याला हा व्हेरिफिकेशनमध्ये जाणार। तर यामध्ये तुम्हाला 2 व्हेरिफिकेशनसाठी ऑप्शन राहणार आहे, एक आहे ऑनलाईन व्हेरिफिकेशन, एक आहे ऑफलाईन व्हेरिफिकेशन। ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही भरलेला फॉर्म, तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट हे ऑनलाईनमध्येच व्हेरीफाय होणार आणि त्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची कन्फर्मेशन येणार। जर तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी असेल तर त्याबद्दलची सुद्धा तुम्हाला लॉग इनमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून पडेल। तुम्हाला परत त्रुटी पूर्ण करावी लागेल आणि परत तुमचा फॉर्म व्हेरीफाय होणार। यासाठी तुम्हाला जोपर्यंत तुमचा फॉर्म व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत लक्ष ठेवावं लागते, कारण तुम्हाला असं वाटेल की रजिस्ट्रेशन केलं आहे, व्हेरिफिकेशनला ऑनलाईन सबमिट केलेलं आहे, फॉर्म व्हेरीफाय होऊन जाणार, असं नाही आहे। जोपर्यंत कन्फर्मेशन मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला लॉग इन करून चेक करावं लागेल। त्यानंतर असणार आहे ऑफलाईन व्हेरिफिकेशन। ऑफलाईन व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही भरलेला फॉर्मची प्रिंट काढायची, संपूर्ण डॉक्युमेंटच्या झेरॉक्स लावायच्या, सोबत ओरिजिनल डॉक्युमेंट हे तुम्हाला जे तुम्ही कॉलेज सिलेक्ट करणार त्या कॉलेजला जावं लागेल जवळपासचं, तिथून जेही व्हेरिफिकेशन सेंटर असेल त्यांच्याकडून तुम्हाला पूर्ण फॉर्म, संपूर्ण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आणि त्यांच्याकडून कन्फर्म झाल्याचं एक लेटर तुम्हाला देण्यात येते आणि तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे। म्हणजे सर्वात सोपं बघितलं तर ऑफलाईन व्हेरिफिकेशन आहे। म्हणजे कसं की लगेच तुम्हाला माहिती पडून जाते की आपला फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे आणि आपल्याला लेटरसुद्धा मिळालेलं आहे। तर ट्राय करा की तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन घेऊ शकणार जवळपास जर तुमच्या कॉलेज असेल तर। आणि व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळणार। कन्फर्मेशन मिळणं अतिशय गरजेचं आहे, कारण तुमचा फॉर्म जर त्रुटीमध्ये पेंडिंग असला आणि तुम्ही जर कन्फर्मेशन तुम्हाला मिळालेलं नाही तर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणार नाही त्यामुळे। आणि नेक्स्ट स्टेप असणार आहे मग लागणार तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार, तुमचा प्रोव्हिजनल मेरिट नंबर किती आहे, कास्टमधून तुमचा मेरिट नंबर किती आहे, युनिव्हर्सिटीमधून तुमचा मेरिट नंबर किती आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला मेरिट लिस्टमध्ये देण्यात येते। समजा मेरिट लिस्टमध्ये जर काही तुमच्याला वाटत असेल की मिस्टेक आहे, जसे कोणाची कास्ट चेंज आहे, कोणाच्या स्पेलिंग, कोणाची डेट ऑफ बर्थ, म्हणजे कुठेही कोणती मिस्टेक वाटत असेल तर तुम्हाला 2 दिवस देण्यात येत असतात। या 2 दिवसामध्ये तुम्ही ती त्रुटी पूर्ण करू शकता, म्हणजे करेक्शन करू शकता आणि करेक्शन झाल्यानंतर परत मग फायनल मेरिट लिस्ट लागते। आणि एकदा फायनल मेरिट लिस्ट लागली की तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये किंवा डॉक्युमेंट्समध्ये कोणत्याही प्रकारचा चेंजेस करता येत नाही आणि एकदा तुमचा फॉर्म फायनल होऊन जातो मेरिट लिस्टपर्यंत। तर त्यानंतर बघू शकता, त्यानंतर आपल्याला परत एक नवीन टाइम टेबल देण्यात येणार, त्यामध्ये जेही तुमचे कॅप राऊंड होणार आहे 1 2 3 त्याबद्दलची माहिती दिली जाते आणि यामध्ये आपल्याला कॅप राऊंड कधी भरायचा या संदर्भात सुद्धा इन्फॉर्मेशन असणार। तर आपल्याला पहिला कॅप राऊंड फॉर्म फिल करायचा, यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे जेही कॉलेज आहे तुम्ही ॲड करू शकता। तर तुम्हाला संपूर्ण कॉलेजची लिस्ट दिसून पडेल, त्यामध्ये तुम्हाला जेही कॉलेजेस ॲड करायचे आहे तुम्ही कॉलेजेस ॲड करू शकता आणि कॉलेजचे नावसुद्धा टाकू शकता। तर कॅप राऊंडमध्ये तुम्हाला एवढंच काम करायचं आहे, फक्त कॉलेजचे नाव फिल करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर लागणार आहे तुमचे अलॉटमेंट, म्हणजे आपण म्हणू शकतो की राऊंड 1चा रिझल्ट, ज्यामध्ये तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे किंवा नाही मिळालेले आहे या संदर्भात संपूर्ण माहिती राहणार आहे। जर तुम्हाला कॉलेज मिळाले असेल आणि जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल समजा, तर तुम्ही डायरेक्टली 1000 रुपयाचं चालान भरून
प्रवेश घेऊ शकता आणि संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजला जाणे आणि तिथून तुम्हाला 3 ते 4 दिवस असतात, त्या 4 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा प्रवेश निश्चित करावा लागतो। तर अशा प्रकारे प्रोसेस चालेल। समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज लागलेलं आहे परंतु ते कॉलेज पाहिजे नाही आहे, तर तो विद्यार्थी नेक्स्ट राऊंड ट्राय करू शकतो, अशाबद्दलची ही प्रोसेस चालणार आहे। त्यानंतर बघू शकता मग एक राऊंड झाला की नंतर दुसरा राऊंड सुरू होणार, सेम प्रोसेस चालणार, दुसरा झाला की तिसरा, आणि जर जागा असल्या तर यामध्ये एक स्पॉट राऊंड म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंडसुद्धा होऊ शकतो। यावर्षी असं सुद्धा माहिती आलेली आहे की 3 राऊंड होत असतात, तर यावर्षी रेग्युलरचे 4 राऊंड होणार म्हणून। तर अपडेट अजून कन्फर्म आलेलं नाही आहे, ज्या दिवशी टाइम टेबल येईल त्या टाइम टेबलमध्ये संपूर्ण माहिती दिली राहणार, तर त्यानुसार तुम्हाला माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर ज्याही विद्यार्थ्यांना नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायची असेल ANM GNM, तरी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे प्रोसेस चालणार आहे। तर या प्रोसेसनी तुम्हाला संपूर्ण फॉर्म, संपूर्ण रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करायचे आहे। यामध्ये कुठे कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा नर्सिंगबद्दल कोणती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता की तुम्हाला त्याबद्दलची माहिती पाहिजे आहे, जसं की कॉलेज लिस्ट किंवा डॉक्युमेंट लिस्ट, तर तुम्ही कमेंट्स करून सांगा, कमेंट्सवर तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिल्या जाणार। तर नर्सिंग CET ॲडमिशन 2025-26 बद्दल संपूर्ण ज्या अपडेट असणार आहेत त्या आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे।